नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या 1500 एकरवर 1350 कोटींचा सोलार प्रकल्प उभारणार। देशातील 10 नामांकित कंपन्यांनी घेतला पुढाकार। आमदार राणा जगजितसिंह पाटलांची माहिती। सोलार पंप योजना फक्त गाजर, शेतकरी कंगाल आणि कंपन्या मालामाल करण्याचं सरकारचं धोरण। ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटलांचा सरकारवर निशाणा। नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या वर्षभरात 1135 कोटी रुपयांची उलाढाल, 55,71,000 क्विंटल कांद्याची आवक। इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कृषी प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात। कृषी प्रदर्शनाचं माणिकराव कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन होणार। ठाण्याच्या शहापूरमध्ये आदिवासी विकास महामंडळाकडून भात खरेदीला पुन्हा सुरुवात। रखडलेली भात खरेदी पुन्हा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा। हिंगोली जिल्ह्यात थंडीचा जोर वाढल्याने गहू हरभऱ्याची पिकं बहरली, उत्पादनात वाढ होण्याची शक्यता। वाशिम जिल्ह्यात तूर पिकाच्या दरात मोठी घसरण, सध्या तुरीला 6,500 ते 7,500 दर, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। परभणीच्या येलदरी जलाशयातून पाण्याचा विसर्ग, रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी पाण्याचा विसर्ग, 60,000 हेक्टरवरील पिकांना पाणी मिळणार। जळगावच्या ट्रॅव्हल शिवारात अज्ञाताकडून शेती साहित्याचं नुकसान, विहिरीत पंपाच्या चोरीच्या घटना, पोलिसांची गस्त वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी, अज्ञाताविरोधात पोलिसात गुन्हा। वाशिम जिल्ह्यातील शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत, रब्बी हंगाम संपण्याच्या मार्गावर, केवळ 1903 शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप, तर 12,214 शेतकऱ्यांना कर्जाची प्रतीक्षा। स्वामी विवेकानंद जन्मोत्सवानिमित्त बुलढाण्यात 300 क्विंटल महाप्रसादाची महापंगत, 100 ट्रॅक्टरद्वारे 2 लाख भाविकांना एकाच वेळी महाप्रसादाचं वाटप। सोलापूरच्या करमाळ्यातील उंदरगावमध्ये ग्राम स्वच्छता सप्ताहाचं आयोजन, ग्रामपंचायतीनेही स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला। हिंगोलीतल्या सेनगाव तालुक्यात प्रसिद्ध कोळसा इथल्या खंडोबा महाराजांच्या यात्रेला सुरुवात। शेकडो वर्षांची परंपरा असलेली यात्रा महिनाभर चालणार। मराठवाड्यासह विदर्भातून मोठ्या प्रमाणात भाविक दाखल। जळगावच्या साखळीत टाळ मृदुंगाच्या गजरात निघाली शेगावकडे भव्य शोभायात्रा, ठिकठिकाणी गावसाकडून पालखीचं पूजन। वाशिम जिल्ह्यात पाणलोट यात्रेच्या सरावाला सुरुवात, पाण्याचं महत्त्व आणि जलसंवर्धनाबाबत जनजागृतीसाठी या यात्रेचं आयोजन। छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळ विस्तारासाठी 143 एकर जमिनीचं भूसंपादन केलं जाणार। पहिला टप्पा म्हणून जिल्हा प्रशासनाला 67 कोटी रुपये प्राप्त। सांगली बस स्थानकाचं काम रखडलं, प्रवासी आणि परिसरातील नागरिकांचे हाल, प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये शासकीय योजनेतून उपचार करण्यासाठी 18,000ची लाच मागितल्याचा प्रकार, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरसह प्रशासकावर देखील गुन्हा दाखल। नागपूरच्या मेडिकल रुग्णालय परिसरात दुचाकी चालकाकडून एमडी ड्रग्ज जप्त, आरोपीकडून 78,000चा मुद्देमाल जप्त। धाराशिवमध्ये किरकोळ कारणावरून मित्राकडून मित्रावर प्राणघातक हल्ला, तरुण गंभीर जखमी, उपचार सुरू। पुण्याच्या शिरूरमध्ये हत्येच्या प्रयत्नातील फरार आरोपीला 1 महिन्यानंतर अटक, शिरूर पोलिसांची कारवाई। पालघर जिल्ह्यात मागील वर्षभरात 35 हत्या तर 28 हत्येचे प्रयत्न, गुन्ह्याच्या तपासात पालघर पोलिसांना 100% यश, पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षकांची माहिती। पालघरच्या डहाणू धुंदलवाडी मार्गावर भीषण अपघात, 2 भरधाव मोटरसायकलची समोरासमोर धडक, अपघातात एकाचा मृत्यू। लातूर जिल्ह्यातील अनेक भागांमधून मोटरसायकल चोरणाऱ्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, दोन्ही आरोपींकडून 12 मोटरसायकल केल्या जप्त। नांदेड शहरात गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी पोलिसांकडून कोमिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी मदत होणार। बीडच्या गोडका राजुरीत 3 तरुणांना चिरडणाऱ्या एसटी चालकाचं निलंबन, पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। 2 दिवसांपूर्वी एसटीने पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या 3घांना चिरडलं होतं। हातभट्टीवर कारवाईसाठी गेलेल्या एक्साईजच्या पोलिसांवर हल्ला, कोल्हापुरातल्या मोतीनगर येथील घटना, महिला उपनिरीक्षकासह 1 जवान जखमी, पोलिसांकडून 4 अटक। जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयकर विभागाकडून चौकशी, मेडिकल हबच्या TDTS कटिंग प्रकरणात चौकशी। ज्योतिबा डोंगरावरील प्रसादाच्या कुंड्यात ब्लेड, संबंधित दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी, ज्योतिबा डोंगरावरील दुकानात भेसळयुक्त पेढे असल्याचाही आरोप।
वर्ध्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू. भाजपची 6 नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या 52 जागांवर स्वतंत्रपणे लढण्याची तयारी. भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गपाट यांची माहिती. जालन्याच्या मंठा नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आसाराम बोराडेंना धक्का. भाजपच्या वंदना बोराडेंची नगराध्यक्षपदी निवड. सोलापूर पालिकेची थकबाकी वसुलीसाठी अनोखी शक्कल. गटायात्रेत लावले थकबाकीदारांच्या नावाचे फलक. थकबाकी न भरल्यास कडक कारवाई करण्याचा पालिकेचा इशारा. अहिल्यानगरच्या शिर्डीत आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं आयोजन. या परिषदेत जवळपास 8 देशांसह 6 राज्यातील पतसंस्थेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी साताऱ्याच्या महेश कुंभारची निवड. 74 किलो गादी विभागातून फलटणमध्ये निवड. TV9च्या बातमीनंतर अहिल्यानगरच्या कोल्हारमधील लोणी संगमनेर मार्गावरील खड्डे भरायला सुरुवात. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलं होतं. भोर तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागात पाण्याच्या टाक्यांचं वाटप. 500 कुटुंबियांना ॲडव्हान्टा एंटरप्राइजेस या लिमिटेड या कंपनीकडून टाक्यांचं वाटप. पुण्याच्या राजगडमधील तोरणा किल्ल्यावर पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन. किल्ल्यावरील हनुमान बुरुजाजवळ बिबट्यानं मांडलं होतं ठाण. बिबट्याचा वावर मोबाईल कॅमेऱ्यात कैद. शाओमी इंडियाकडून रेडमी 14C 5G फोन लॉन्च. ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत अत्याधुनिक 5G कनेक्टिव्हिटी मिळणार. नाशिकच्या देवळालीतील तोफखाना शाळेत तोफची 2025 वार्षिक सरावाचं आयोजन. या कार्यक्रमात तोफखान्याच्या शस्त्रास्त्रांचं आणि अग्निशक्तीचं प्रदर्शन. जळगावच्या मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर आदिवासी कोळी समाज बांधवांचा मोर्चा. प्रलंबित जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी मोर्चा. प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप करत नागरिकांसाठी या. चंद्रपूर जिल्हा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन. कोळसा खाण संघटनेअंतर्गत निवृत्त कर्मचारी प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक. प्रलंबित जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर आदिवासी कोळी बांधवांचा बिऱ्हाड मोर्चा. आंदोलनस्थळी आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट. मागणीकडे प्रशासन लक्ष देत नसल्यानं ठिय्या आंदोलन. 12 फेब्रुवारीपासून राज्यातील आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार. वेतनवाढ आणि इतर मागण्या पूर्ण न झाल्याने आरोग्य मित्रांचा संपाचा इशारा. पालघरच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शासन आदेशानंतरही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात दिरंगाई. जिल्ह्यातील 2077 शाळांपैकी केवळ 65 शाळांमध्ये सीसीटीव्ही. विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर. गोंदिया जिल्ह्यातल्या आठवड्यापासूनच ढगाळ वातावरण. सर्दी खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढ. रुग्णालयांमध्ये तवा गर्दी. कोकण किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचं महत्त्वाचं पाऊल. किनारपट्टीवर 24 तास ड्रोनची करडी नजर असणार. बुलढाण्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं राबवलं रस्ता सुरक्षा अभियान. सडक सुरक्षा नियम पाळण्याचं अभियानातून आवाहन.